ठाकरे सेना फुटली, पुढचा नंबर राष्ट्रवादीचा, पवारांना किती धोका? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या काही वर्षांपासून सुरू असणारा राजकीय भूकंपाचा आणि सत्ता संघर्षाचा सिलसिला अजूनही थांबताना दिसत नाहीये. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये केलेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर शिवसेना दोन भागात विभागली गेली, ज्याची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा लोकसभेत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना म्हणजे ठाकरे गटाचे खासदार मोठ्या प्रमाणावर फुटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेत जाण्याच्या हालचाली दिल्ली आणि मुंबईत अत्यंत वेगाने सुरू आहेत. राजकीय वर्तुळात या संभाव्य घडामोडीला ऑपरेशन टायगर असं नाव दिलं जात असून यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणी कमालीच्या वाढल्यात. या महानाट्याची व्याप्ती केवळ शिवसेनेपुरती मर्यादित नसून आगामी काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही याचे तीव्र चटके बसू शकतात किंवा त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. अशा जोरदार चर्चांना आता उधाण आलंय. या संपूर्ण राजकीय पेच प्रसंगाची सुरुवात झाली ती उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या मातोश्री या निवासस्थानी तातडीनं बोलवलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीपासून. लोकसभेतील सर्व 9 खासदारांना या बैठकीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ 4 खासदार या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहिले, तर उर्वरित 5 खासदारांनी ऑनलाईन माध्यमातून हजेरी लावली. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय पाटील हे 4च खासदार मातोश्रीवर प्रत्यक्ष पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात संशयाची पाल चुकचुकली. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांची घेतलेली गुप्त भेट आणि त्यानंतर इतर काही खासदारांचं अचानक दिल्लीत दाखल होणं या गोष्टींनी या फुटीच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं. संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव हे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या थेट संपर्कात असल्याचं आणि ते लवकरच लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याचं खात्रीशीर वृत्त समोर आलंय. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कायदेशीर तांत्रिक बाजू अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची ठरणार आहे. भारतीय संविधानातील पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर लोकसभेतील किंवा विधानसभेतील एखाद्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना अपात्रतेची कारवाई टाळायची असेल तर त्या पक्षाच्या एकूण संख्येच्या किमान 2/3 प्रतिनिधींनी एकत्र येऊन वेगळा गट स्थापन करणं किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होणं आवश्यक असतं. शिवसेनेकडे सध्या लोकसभेत 9 खासदार आहेत. या 9 खासदारांपैकी 2/3 म्हणजेच किमान 6 खासदारांचा गट एकत्र बाहेर पडला तरच त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही. जर हा आकडा 5 किंवा त्यापेक्षा कमी राहिला तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या समोर त्यांना अपात्र ठरवण्याचं कायदेशीर आव्हान उभं राहील. नेमकी हीच कायदेशीर बाजू लक्षात घेऊन ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना आधीच पत्र लिहून कोणत्याही अनधिकृत किंवा बंडखोर गटाला स्वतंत्र मान्यता देऊ नये अशी अधिकृत विनंती केली आहे. दुसरीकडे या संभाव्य फुटीच्या बातम्या समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अत्यंत भावनिक आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या खासदारांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी खुशाल जावं, मी कोणालाही अडवणार नाही. पक्षप्रमुख म्हणून आपण नव्याने संघटना बांधू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार संजय राऊत यांनीही महायुतीवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली आहे. राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप केलाय की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची खोकी आणि ॲडव्हान्स वाटले जात आहेत. महायुतीकडून पैशांच्या बळावर लोकशाहीचा खून सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने केला जातोय. तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव आणि भाजप नेते संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला टोला लगावलाय की त्यांनी आधी स्वतःचं घर सांभाळावं, स्वतःच्या खासदारांना नेतृत्वावर विश्वास राहिलेला नसल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेतील या मोठ्या भूकंपानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लागलंय. राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर पुढचा नंबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा लागू शकतो. परंतु राष्ट्रवादीमधील संभाव्य पेच प्रसंग हा शिवसेनेसारखा थेट फुटीचा नसेल तर तो विलिनीकरणाचा किंवा अस्तित्वाच्या लढाईचा असू शकतो. शरद पवार यांनी काही काळापूर्वी एका मुलाखतीत सुतोवाच केलं होतं की आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या अधिक जवळ येतील किंवा त्यात विलीन होतील. पवार यांनी स्वतःच्या पक्षाबाबत बोलतानाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारसरणीत कोणताही फरक नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार का अशा चर्चांना जोरदार उधाण आलंय. मात्र शरद पवारांच्या या विलिनीकरणाच्या कल्पनेला पक्षांतर्गत आणि मित्रपक्षांकडूनही संमिश्र प्रतिसाद मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे की पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा कोणताही अधिकृत किंवा औपचारिक प्रस्ताव अद्याप तयार झालेला नाही. काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वामध्येही या विलिनीकरणाबाबत तीव्र मतभेद आहेत. काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या मते राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये सामावून घेणं हे भविष्यात राजकीयदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकतं, कारण दोन्ही पक्षांमधील अंतर्गत स्थानिक समीकरणं अत्यंत क्लिष्ट आहेत.
तसंच शरद पवारांनंतर या पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावरूनही पक्षात अंतर्गत अस्वस्थता आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करत असले तरी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मूळ राष्ट्रवादी आणि भाजपाची नजर पवार यांच्या गटातील नाराज आमदारांवर आणि खासदारांवर सतत लागलेली असते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत परिस्थिती पाहिली तर असं दिसून येतं की पक्षफुटीच्या उंबरठ्यावर नसला तरी नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये भविष्यातील राजकीय भविष्याबद्दल मोठी चिंता आहे. जर ठाकरे गटाचे 6 खासदार अधिकृतपणे वेगळे झाले तर महायुतीची ताकद दिल्लीत कमालीची वाढेल आणि त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल. अशा परिस्थितीत शरद पवारांना आपल्या पक्षाचं अस्तित्व आणि आपल्या आमदारांची निष्ठा टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत कठोर आणि क्रांतिकारी निर्णय घ्यावे लागतील. पवारांच्या पक्षातील काही नेत्यांना अशी भीती वाटते की जर त्यांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा निर्णय घेतला नाही तर भाजप आणि अजित पवार गट मिळून त्यांच्याही पक्षातील काही महत्त्वाचे चेहरे फोडू शकतात. त्यामुळे विलिनीकरण हा फुटीपासून वाचण्याचा एक कायदेशीर मार्ग ठरू शकतो. यावर पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर खल सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा संपूर्ण खेळ केवळ सत्ता मिळवण्यापुरता मर्यादित नसून तो आपापलं राजकीय अस्तित्व आणि वारसा टिकवण्याचा लढा बनलाय. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना आता एकनाथ शिंदेच्या रूपानं अधिकृत कार्यरत आहे. तर उद्धव ठाकरेंना आपल्या अस्तित्वासाठी पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करावी लागते. अगदी तशीच परिस्थिती शरद पवारांच्या बाबतीतही निर्माण झाली आहे, जिथं त्यांचा मूळ पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे गेलंय. दिल्लीतील संसदेचे अधिवेशन आणि आगामी 19 जून रोजी असणारा शिवसेनेचा वर्धापन दिन या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जर 6 खासदार खरोखरच ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गटाचं पत्र घेऊन गेले तर तो उद्धव ठाकरेंसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असेल आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात होणाऱ्या हालचाली राज्याला एक नव्या राजकीय समीकरणाकडे घेऊन जातील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.